आज आघाडी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये उस्मानाबाद आणि औरंगाबादचं नामांतर झालं आहे असं कॅबिनेटमध्ये ठराव पास झाला अशी माध्यमातून न्यूज पूर्ण शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे। त्या दृष्टिकोनातून थोडंसं वातावरण खराब होण्याचे चान्सेस असताना आम्ही शहरातील सर्व पक्षातील लोक जे आत्तापर्यंत समाज कार्य करतात, राजकीय विविध राजकीय पक्षाचे लोक, आम्ही सर्व जिम्मेदारांनी इथे एक बैठक आयोजित केली आणि ह्या बैठकीमध्ये जसे 1998-99 मध्ये उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्यात आलं होतं, त्यावेळेस जसं शांततेत आणि सर्वांनी एकत्र येऊन एक कमिटी स्थापन जसं उस्मानाबाद नामांतर विरोधी कृती समिती अशी आम्ही सर्वांनी मिळून एक कृती समिती तयार केलेली आहे। आणि आता कॅबिनेटमध्ये जेव्हा हे नाव बदलण्याचा प्रस्ताव पास झालेला आहे, परंतु आम्ही जनतेला अपील करू इच्छितो की यापूर्वीसुद्धा शासनाने कॅबिनेटमध्ये ठराव घेऊन या शहराला नाव दिलं होतं, परंतु योग्य असे मार्ग अवलंबून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून माननीय उच्च न्यायालय औरंगाबादमध्ये आम्ही एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये आम्ही म्हणजे सक्सेस झालो होतो की हे उस्मानाबादचं नाव कायम ठेवण्यासाठी। त्याचप्रमाणे यावेळेसुद्धा आम्ही सर्व मिळून एक कोर कमिटी स्थापन करून हा जो काही लढा आहे तो आम्ही न्यायालयात लढणार आहोत, कारण आमच्याकडं भक्कम पुरावे आहेत, 53चे गाईडलाईन्स आहेत आणि मागची जी याचिकामध्ये आम्ही सर्व कागदपत्र जमा केले ते सगळे कागदपत्र आज आमच्याकडे आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की न्यायालयामध्ये हा लढा आम्ही यशस्वीरित्या जिंकू। आम्ही आपल्या माध्यमातून एक अपील करतो उस्मानाबाद शहरातील व जिल्ह्यातील जनतेला की कुठल्याही प्रकारचे शांतता भंग होईल, आपल्याला कुठल्याही प्रकारचं या निषेध करण्यासाठी रस्त्यावर येण्याची गरज नाही किंवा या जिल्ह्यामध्ये जे शांततेचं वातावरण आहे तो एक खराब करण्याचं इथं कोणी म्हणजे कारण नाही आणि शांतता कायम टिकून आपण एक न्यायाच्या मार्गाने आपण पुढं जायचं आहे। त्याच्यामुळं आम्ही आपल्या माध्यमातून आम्ही सर्व शहरातील व जिल्ह्यातील लोक इथं एकत्र येऊन आपल्याला अपील करत आहोत उस्मानाबादच्या जनतेला व शहरातील जनतेला की कुठल्याही प्रकारचे कायदा व्यवस्था हातात घेऊन आपल्याला ह्या गोष्टीचा निषेध करायचा नाही, आपल्याला शांतता ठेवून, कारण आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी जाता जाता घाईघाईने औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी ते नाव बदलण्याच्या अगोदर की कायदेशीर प्रक्रिया हाताळणे अपेक्षित होतं, पण ते केले नाही। याचा प्रचंड म्हणजे लोकांमध्ये नागरिकांमध्ये असंतोष आहे की उलट मुस्लिम समाजामध्ये जो तरुणामध्ये जो असंतोष आहे तो त्यांनी रस्त्यावर येऊन व्यक्त करू नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी बैठक घेतली। बैठकीमध्ये सर्व पक्षाचे नेते हजर होते, प्रमुख लोक हजर होते आणि सगळ्यांनी मिळून एक विचार केला की ही तांत्रिक बाब आहे, ही कायद्याच्या चाकोरीमध्ये बाब आहे, याला ज्याप्रमाणे 98 आणि 99ला माननीय उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, माननीय उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती, त्याच पद्धतीने आत्ताही तशाच प्रकारची लढाई लढून कायदा हातात घ्यायचा नाही, शांतता भंग करायचे नाही, या राष्ट्राची एकता आणि अखंडता कशी कायम राहील यासाठी प्रयत्न करायचा आहे। आणि म्हणून की कोणीही याच्यामध्ये आतताईपणा दाखवायचा नाही, सगळ्यांना आव्हान आम्ही या ठिकाणी केलेलं आहे की शांततेच्या मार्गाने आपण आपल्याला दैनंदिन काम करावं। जी प्रमुख माणसं आहेत ते प्रमुख माणसं जे आहेत की ते न्यायालयाने लढतील आणि याच्यामध्ये ज्या गोष्टी करणं अपेक्षित त्या करतील आणि सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत किंवा याच्या 1952चा ठराव आहे की माननीय केंद्र सरकारचा, त्याच पद्धतीने 1991ची जैसे ती परिस्थिती ठेवण्याचा जो कायदा आहे त्याच पद्धतीने की संपूर्ण भारतामध्ये जे स्टेट विलीन करत असताना जे घेतलेले आणि त्या स्टेटबरोबर केलेले ॲग्रीमेंट्स आहेत त्या सगळ्या ॲग्रीमेंट्सचे म्हणजे त्यांनी विचार करण्यात यावा असं आम्ही कोर्टाला सांगणार आहे। आणि म्हणून उस्मानाबाद शहर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सगळ्या तरुणांना आणि लोकांना असं आव्हान करतो की त्यांनी शांततेच्या मार्गाने आपला हा लढा लढायचा आहे
पण कोणत्याही प्रकारचं आंदोलन करायचं नाही असं या ठिकाणी या बैठकीत ठरलेलं आहे. आज जो मुख्यमंत्री की तरफ से उस्मानाबाद का नाम बदलने का प्रस्ताव उनके सामने आया और उन्होंने नाम बदलने का निर्णय लिया कैबिनेट मंत्री में कैबिनेट के हाल में. बहरहाल जो कुछ भी हुआ इससे पहले भी कोर्ट के ज़रिए से, अदालत के ज़रिए से बहुत सारी चीज़ें सामने आई थी. उसके बाद भी जल्दी में सरकार बचाने के चक्कर में दूसरों को किस तरीके से ये यानी उनको दबाया जाए और उनकी एक स्थिति को बजाय मजबूती के साथ में रखने के उनकी हिम्मत पस्त हो जाए, इस वास्ते उन्होंने ये निर्णय लिया, ऐसा मुझे लगता है. तो हमें चाहिए कि ये जो निर्णय लिया गया है, हमारी बैठक हुई और लोगों के अंदर चर्चा भी हुई, बातचीत में तय किया गया कि जो कुछ हुआ है आगे चल के इसको अदालत में, क्योंकि हमारे लिए सबसे बेहतरीन और सबसे अच्छी चीज़ अदालत है. अदालत का फैसला हमें सब कुछ है. तो हम ये जैसे इससे पहले भी अदालत के जरिए से स्थगिति मिली थी उसको, और जैसे थे वैसे हालत में रखने का जो मामला तय किया गया था, अब इस मर्तबा भी हम न्यायालय से अपील करेंगे कि जो कुछ निर्णय हुआ है इसके बिलमुकाबिल जो पहले हालत थी, जैसा नाम था उसी तरीके से नाम रखा जाए और जैसे हालत थी वैसी रखा जाए. दूसरा ये कि अब ये हालात ऐसे नहीं है कि इसमें आंदोलन किया जाए. इसमें प्यार मोहब्बत से जो हम रह रहे हैं, ठीक है, कुछ लोग नफरतों के बीज बो रहे हैं और वो उनका नफरतों के अंदर ही राजकारण सब कुछ है, लेकिन हर जगह पर नफरत के जरिए से फायदा नहीं होता है कि यहाँ एक समाज को दुखाया जाए, एक समाज को तकलीफ दी जाए, एक समाज को बुरा भला बनाया जाए और उसको निशान बनाकर उसको दबाया जाए. ये दबने वाली चीज नहीं रहती. बहरहाल हमारे लिए आगे की अदालत है, सुप्रीम कोर्ट है, तो हमने ये दिल में सोचा है कि बजाय रास्ते पर निकलकर कुछ आंदोलन करना, ये करना वो करना, उससे बेहतर है कि अदालत के आगे की प्रतिक्रिया जो कुछ भी है इंशाल्लाह आगे अदालत में जाएंगे और अदालत के जरिए से उम्मीद है कि अदालत हमारा जो कुछ इससे पहले स्थगिति दी थी उसी एतबार से वो फैसला भी करेंगे. साथ साथ में आम लोगों से मेरी खास तौर से रिक्वेस्ट है, गुजारिश है कि इसके लिए न रास्ते पर निकलकर न कोई और ऐसी चीज